ढोकळ्याला लागली पुरणपोळीची गोडी. निवीत इवा अह पार्ट आहे 35. इवा पण निवीच्या खांद्यावर हात ठेवत बोलते, मला पण तुझ्याबद्दल ते फील होत असतं जे याआधी कधीच कोणाबद्दल नाही झालेलं. खूप मनात विचार येत असतात आणि पूर्ण रुटीन मेंटेन करून चालणारी मी, आता रुटीन काय असतं हे तुमच्यापासून स्टार्ट होत असतं. तर निवीत बोलतो, सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपतपर्यंत सगळं टाईमनुसार फिक्स ठेवणारा मी, आता सगळं तुमच्या हातात असतं. लाइक माझं जेवण, झोप, काम सगळं काही. तर निवेद बोलतो, हे सर्व फक्त प्रेम आहे जे आपण केव्हापासून करायला लागलो आहे ते आपलं आपल्यालाच कळलं नाही. तर इवा बोलते, हो मला पण तेच वाटत आहे. मी नेहमी मनात बोलायची की मला जे वाटत आहे ते मिस्टर शहाला वाटत असेल का, की फक्त मलाच वाटतं आणि माझं हे सर्व एक्स्ट्रा तर काही होत नाहीये ना, एक्सेट्रा एक्सेट्रा. तर निवेद सांगतो, माझ्या पण मनात हीच भीती होती, पण शेवटी ही भीती आज इथे नाहीशी नाहीशी झालेली दिसत आहे. येस, करेक्ट. दोघेही बोलतच असतात असंच आणि इतक्यात डोरबेल रिंग होते. तर निवी तेव्हा विचारात पडतात की आता इथे कोण आलं असेल. लाईक घाबरून जातात दोघेही. तर निवीत बोलतो, तुम्ही थांबा इथेच, मी बघतो कोण आहे ते. अच्छा. देन निवीत जाऊन बघतो आधी डोर व्ह्यूअर मधून. तर डिलिव्हरी बॉय असतो, तर त्याला विचारतो काय झालं, कोणाचं पार्सल आहे. तर तो नाव सांगतो, निवित शाह या नावाने आहे. तर निवीत आधी मॅनेजरला कॉल करतो. तर तो सांगतो, "हो सर, तुमच्यासाठी जेवण ऑर्डर केलं आहे." तर त्याला निवीत चांगलाच ओरडतो, की "अरे तुला काय अक्कल कमी आहे का? हे सर्व सांगता येत नाही का आधी? मूर्ख आहेस का? उगाच काहीतरी फालतूगिरी करतो. मूर्ख कुठला तर." मॅनेजर बोलतो, "सॉरी सर, पण कॉल केला होता मी. तो लागला नाही म्हणून तुम्ही सांगितलं तसंच ऑर्डर केलाय. खरंच सॉरी सर." "अच्छा." देन निवीत त्याला सॉरी बोलतो, कारण स्वतःची चूक दिसते, उगाच ओरडलो असं म्हणून. आणि मग पार्सल घेतो आणि आत जातो आणि इव्हाला सांगतो हे सर्व. देन दोघेही रिलॅक्स होतात आणि निवीतने जेवण किचनमध्ये ठेवतो आणि मग दोघे डिसाईड करतात अंघोळ वगैरे करून मस्त रिलॅक्स व्हायचा आणि चेंज करून आरामात टाइम स्पेंड करायचा. तर आधी इवा जाते अंघोळीला आणि मग येते, तर हेअर्स ओपन सोडलेले असतात आणि इवा शॉर्ट्सवर असते. तर मस्त क्यूट हॉट दिसत असते. तर निवीत बघतच बोलतो, बापरे इतकी क्यूट हॉट मुलीसोबत आहे मी, विश्वास बसत नाहीये. तर इवा स्माईल करत बोलते, करा करा विश्वास करा. आणि बाय द वे मला एक विचारायचं होतं, आता बाथरूममध्ये असताना आठवलं ते मला, तुम्ही काहीतरी ऑफिसमधली मुलगी आवडते वगैरे बोलत होते, ती कोण आहे? तर नवीन बोलतो, ती इवा अधिकारी आहे. माझ्या ऑफिसमधली आहे असं बोलू नव्हतो मी, आणि म्हणून नेहमी तुमच्या त्या बोलण्यावर टाळाटाळ करत होतो आणि दुसरंच काहीतरी बोलत होतो. तर इवा बोलते, हां, एक्झॅक्टली मी पण हाच विचार केला काल, की नेहमी हे असं टाळाटाळ का करत असतील वगैरे. पण आत्ता ते मला क्लिअर झालं, की ती मुलगी इवा म्हणजे मीच आहे. तर निवीत बोलतो, बरं तुम्ही बसा, मी येतो अंघोळ करून. आणि मग इवा हो बोलून घरी कॉल करते मम्माला आणि सांगते, की "मम्मा, मी ठीक आहे आणि आता जस्ट अंघोळ झाली आणि आता जेवणार आहे. आणि तू प्लीज कसलं टेन्शन घेऊ नको. काहीही वाटलं तर मला लगेच कॉल कर." आणि पप्पा आणि अयांश आले का मार्केटमधून? तर त्या बोलतात, "हो बाळा, आले." आणि मी नाही घेत गं कसलं टेन्शन. जेव्हापर्यंत समोरून तुझे असे कॉल्स येऊन मला ही श्युरिटी देतात, की माझी इवा एकदम बरी आहे. तर इवा बोलते, "हो, हो, मी हे आत्ता पण देणार आणि इव्हन लग्नानंतर पण देणार." ओहो! सो असंच बोलतात दोघीही. मग कॉल कट होतो आणि निवेद येतो अंघोळ करून आणि विचारत असतो, की "काय झालं? घरचा कॉल होता का?" तर इवा सांगते, "हो, मम्माला सांगत होते मी बरी आहे आणि आता जेवणार आहे. सो तू टेन्शन घेऊ नको. कशी असेल, काय करत असेल वगैरे, वगैरे बोलून." तर निवेद बोलतो, "अरे हो, मला पण घरी कॉल करायचा आहे." तर નિવેદ તસજ ઘરે કોલ કરતો આપल्या મમ્માला आणि सांगतो की મમ્મી હું 2 દિવસ માટે બહાર રવાનો છું ઓફિસના કામ માટે, અને ડોન્ટ વરી હું સમયસર જમવાનું પણ કરીશ અને ઊંઘ પણ પૂરી લઈશ. म्हणजे मी वेळेवर जेवण पण करणार आणि झोप पण पूर्ण घेणार. तर હેતલબેન બોલतात, બરાબર, પણ બહારનું ખાઈને તબિયત બગાડી ન લેતો હા. સારું. અને હેલ્ધી જમજે, ઓઇલી વસ્તુઓ થોડું અવોઇડ કરજે, ઓકે. आणि तू एकलो જવાનો છે કે તારી સાથે બીજો કોઈ પણ છે? म्हणजे तू एकटा आहेस की पुन्हा कोणी आहे सोबत? तर નિવિદ सांगतो, હું એકલો નથી, મારા સાથે પ્રોજેક્ટ લીડ અને ઇન્વેસ્ટર પણ છે. અને હા, મારી તબિયતની પૂરી કાળજી રાખીશું. तर રિતલબેન ठीक आहे बोलून कॉल कट करतात आणि मग एव्हा बोलते निविदला, तुम्ही गुजराती खूप मस्त बोलता, लाईक मला ऐकायला खूप आवडतं. वेगळीच मज्जा येते तुम्हाला बोलताना ऐकायला. हो का? तर निविद बोलतो,
मला पण तुम्हाला मराठीत बोलायला आणि ऐकायला खूप छान वाटतं. बाय द वे आता मी जे काही मम्मीला बोललो, ते कळलं नसेल ना तुम्हाला? तर एव्हा बोलते, "हो, म्हणजे पूर्ण तर नाही कळलं, पण थोडं-थोडं समजलं मला." तर निवेद सांगतो, "हो का? आमचं काही नाही, हेच बोलणं झालं, की जेवण नीट कर, झोप पूर्ण घे आणि सोबत कोणी आहे का? की तू एकटाच आहेस?" तर मी सांगितलं, "प्रोजेक्ट लीड आणि इन्व्हेस्टर सोबत आहेत." तर एव्हा बोलते, "ओके, ओके. चला जेवायचं का? जेवणानंतर पण काही मेडिसिन घ्यायच्या आहेत ना?" बरोबर. तर निवेद बोलतो, "अरे हां, बरोबर. चला, चला जेवून घेऊया." आता आणि मग दोघेही असंच जेवायला बसतात. तर निवेद पहिला घास इवाला भरवतो, तर इवा गोड स्माईल करत खाऊन घेते आणि मग इवा भरवते निवेदला. आणि दोघेही छान स्माईल करत एकमेकांना बघत बाकी जेवण पूर्ण करतात. तर जेवण वगैरे झाल्यानंतर बाल्कनीत बसतात, चेअर टाकून छान बाहेरच्या थंड थंड हवेत गप्पा मारत. तर इवा सुरुवात करते, "चला मग सांगा कसे पडलात या मिस अधिकारी यांच्या प्रेमात?" अय्यो! प्रेमात कसे पडलात याबद्दल चालू आता. तर यावर दोघे हसतात आधी आणि मग निवेद बोलतो, "सो मला एवढं प्रॉपर एक्सप्लेन करता येणार नाही, तरी मी प्रयत्न करतो, ओके. फर्स्ट टाईम जेव्हा तुम्हाला बघितलं, तेव्हा मला असं काहीतरी क्लिक झालं मनात, जे मला पण नाही कळलं, की ते काय होतं. पण त्यात आपलेपणा जाणवला आणि मग नजरानजर झाली, तेव्हा नजर हटत नव्हती, लाइक मॅग्नेटसारखी अट्रॅक्ट होत होती, पुन्हा-पुन्हा. पण म्हटलं कामासाठी आले आहेत मिस अधिकारी, सो ते करूया. तुमच्यासोबत ते आलोक आणि अनुज होते, तेव्हा तर त्यांच्या बोलण्यापेक्षा तुमचं बोलणं फार जास्त खेचून घेत होतं मला तुमच्याकडे. ओह! असं होतं का? तर इवा बोलते, "ओव्हरऑल नजरेने आणि बोलण्याने तुम्ही आधीच मला आपलंसं करून घेतलं होतं, हो ना?" तर निवेद बोलतो, "हो, मला पण तसंच वाटत आहे." "आणि तुम्ही सांगा, तुम्ही केव्हा घेतलं आपलंसं या मिस्टर शहाला करून?" तर इवा आधी ब्लश करते आणि मग बोलते, मी पण कदाचित तुमच्या त्याच मोमेंटला केलं जेव्हा नजरानजर झाली. कारण त्या मोमेंटनंतर खरंच मला पण माझ्या मनात खूप काही वाटत होतं. पण हे सगळं फर्स्ट टाईम घडत होतं म्हणून मला फार काही समजत नव्हतं, की हे सर्व नक्की काय आहे? पण वेळेनुसार समजत गेलं आणि आज इथे आहे आपण मीन्स सोबत. तर बोलता-बोलता अचानक निवेदला आठवतं, की इवाला मेडिसिन द्यायच्या आहेत. तर बोलतो, "थांबा, थांबा तुमच्या मेडिसिन राहिले आहेत ना, ते घेऊन येतो मी." तर तसंच निवेद जातो तर इवा मनात विचार करतो, की बापरे! किती काळजी घेतात माझी मिस्टर शाह. इतकं प्रेम करत होते माझ्यावर पण कधी दाखवलं नाही मला. पण शेवटी आम्हाला वेळेत कळलं दोघांचं एकमेकांवर प्रेम आहे ते बरंच झालं. आणि मग निवीत येतो मेडिसिन देत बोलतो, "घ्या चला." तर इवा घेते एक मेडिसिन आणि बोलते, "किती ती काळजी ना तुम्हाला? नंतर घेतली असती ना मी मेडिसिन. एवढं काय त्यात?" तर निवीत बोलतो, "नंतर कधी? असं पण जेवणानंतर होत्या ना. मग झालं आहे जेवण तर आताच घ्यायचं ना. कशाला नंतरवर ठेवायचं? आणि नंतरला फार अंतर असतो आणि तो अंतर मी हेल्थ बाबतीत नाही बघू शकत." तर इवा स्माईल करत बोलते, "अच्छा एवढं प्रेम करता का?" तर निवेद बोलतो, "हो मग." तर इवा तसंच बाकी मेडिसिन घेते आणि मग बोलते, की "चला जायचं का आता आत बेडरूममध्ये?" तर निवेद बोलतो, "हो, चला मस्त मूव्ही बघू आता." असं पण झोप नाही आली आहे ना तुम्हाला? तर इवा बोलते, "हो, झोप तर नाही आली आहे." आणि मग दोघेही बेडरूममध्ये येतात. आहा! काय होईल आता पुढे-पुढे? बेडरूममध्ये आल्यानंतर दोघे बेडवर नॉर्मली बसतात आणि मग निवेद टीव्हीवर मस्त हॉरर मूव्ही प्ले करतो. आणि इवाला विचारतो, की "तुम्हाला भीती तर नाही वाटत आहे ना?" तर इवा बोलते, "वाटत आहे थोडी-थोडी, पण तुम्ही सोबत आहात तर स्ट्राँग फील करत आहे मी. डोंट वरी करा तुम्ही मूव्ही प्ले." देन निविद विचारतो, "बाय द वे तुम्ही बघता का या मूव्हीज घरी वगैरे?" तर इवा सांगते, "नो, नेव्हर. मला खूप भीती वाटते." तर निवेद बोलतो, "ठीक आहे, मी आहे सोबत, सो नका घाबरू तुम्ही." आणि मग इवा हो बोलून निवांत बसून घेते आणि मग निवीत मूव्ही प्ले करून, लाईट्स ऑफ करून बेडवर येतो. ओह माय गॉड! नेक्स्ट पार्ट इज कमिंग सून गाईज. काही खरं नाहीये इवाचं. पार्ट 36 मध्ये बघणार आहे आपण इवाला मूव्ही कशी वाटेल आणि मूव्हीमुळे भरपूर काही होणार आहे या दोघांमध्ये. सो ते चांगलं की वाईट यासाठी पुढचा पार्ट बघावा लागेल आणि कधी नव्हतं ते झालं, तिथपर्यंत कसे पोहोचतील तेही बघू. रायटर अँड एडिटर शुभ वासेकर.